स्टार्ट. आपल्या उक्ती आणि कृतीतून समाजाला प्रबोधनाच्या मार्गावर नेणाऱ्या संत गाडगेबाबा यांची 23 फेब्रुवारी रोजी जयंती आहे. समाजाला दशसूत्री देऊन त्यातून एक सशक्त समाज निर्मितीसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. राज्य शासनाने गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा अंगीकार केला असून त्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत विकास नेला जात आहे. परिच्छेद. 20व्या शतकातील महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेत एक परिणामकारक कृतिशील व्यक्तिमत्व म्हणजे संत गाडगेबाबा होत. गाडगेबाबांची खरी ओळख ही चिंध्या पांघरणारा, हाती खराटा घेऊन स्वच्छतेचे व्रत सांभाळणारा नि आपल्या कीर्तनातून सर्वसामान्यांना अंधश्रद्धा, कर्मकांड यांपासून मुक्त करू पाहणारा एक लोकोत्तर पुरुष. सामाजिक परिवर्तनासाठी स्वच्छता आणि कीर्तन या दोन प्रबोधन उपक्रमांचा उपयोग त्यांनी केला. गाडगेबाबांचे तसे औपचारिक शिक्षण झाले नव्हते. घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती त्यास कारणीभूत होती. असे असले तरी गाडगेबाबांनी विविध पद्धतीने व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांसाठी आपल्या जीवनकार्यातून एक तत्वज्ञान देऊ केले. परिच्छेद. युगनिर्माता संत गाडगेबाबांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला. झिंगराजी जानोरकर हे त्यांच्या वडिलांचे नाव, तर सखुबाई ही त्यांची आई. गाडगेबाबांचे लहानपणचे नाव डेबू. त्यांच्या व्यसनाधीन अंधश्रद्धाळू वडिलांचा 1884 मध्ये मृत्यू झाला. त्यावेळी गाडगेबाबांचे वय अवघे 7 वर्षांचे होते. वडिलांच्या मृत्यूनंतर गाडगेबाबांचे मामा चंद्रभान यांच्या घरी त्यांचा पुढील जीवनप्रवास सुरू झाला. गाडगेबाबांचा कामसूपणा आणि प्रामाणिकपणा त्यांच्या गुरे राखणीपासून तर शेती करण्यापर्यंत ठायी ठायी दिसून येई. 1892 मध्ये त्यांचे कुंदाबाईसोबत लग्न झाले. काही दिवसांनी मामाची शेती सावकाराने गिळंकृत करण्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढवला. सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी व झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी डेबूजीने अपार कष्ट घेतले. बाबांना आलोका व कलावती या 2 मुली, तर मुदगल आणि गोविंद अशी 2 मुले होती. 1905 मध्ये त्यांनी कोणत्याही पाशात न अडकता गृहत्याग केला. त्यानंतर आयुष्याची 50 वर्षे व्रतस्थपणे त्यांनी जनसेवेत घालवली. या भावनेतून त्यांनी समाजाला दिशा दिली. गाडगेबाबांची दशसूत्री प्रसिद्ध आहे. त्यामध्ये समाज कल्याणाची एक रूपरेषा आपल्याला प्रतीत होते. भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षण, बेघरांना आसरा, अंध, पंगू, रोग्यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशु पक्षी, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण तरुणींचे लग्न, दुःखी व निराशांना हिंमत, अशी ही गाडगेबाबांची दशसूत्री म्हणजे कल्याणकारी राज्याच्या गुणवैशिष्ट्यांचाच भाग जाणवते. स्टॉप.